महिना होता आणि तुम्ही त्या पीडित कुटुंबाला काय आश्वासन करू इच्छिता? परवा जे नसरापूरमध्ये जी घटना घडलेली आहे, अतिशय दुर्दैवी घटना आहे. अशी प्रकारची घटना ऐकूनसुद्धा जे दुःख येतो आणि आत्माला एक धक्का बसतो, ते आपण म्हणजे सांगण्यामध्ये काही सांगायचे तेही काही वेळी कळत नाही आहे. हा दुर्दैवी घटना घडल्यानंतर इमिडिएटली पोलीस विभागाने गुन्हा दाखल केला आणि जे गुन्हेगार होता त्याला पकडला पण होता. जे पीडित जे कुटुंब आहे ते आम्हाला त्याने पत्रही पण पाठवलेलं आहे आणि मी शासकीय जी मदत आहे ते आम्ही करतच आहोत. याच्याशिवाय लेखी स्वरूपात आम्ही त्यांना आश्वस्ती केलेलं आहे की स्पेशल कोर्ट स्थापित करून, फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापित करून, स्पेशल काउन्सिल नेमून हा जे गुन्हेगार आहे त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई होतील. डेथ पेनल्टीची आम्ही मागणी करणार आहोत स्पेशल काउन्सिलद्वारे. हे आम्ही लेखी स्वरूपात पत्रामध्येही नमूद केलेलं आहे आणि त्याचे कुटुंबाला दिलेलं आहे आणि शासकीय मदतबद्दल आम्ही तर केलेलं आहे आणि मला CM सराचे सुद्धा तसे डायरेक्शन आलेले आहे की इमिडिएटली करायचे. त्या पद्धतीची आम्ही योग्य कारवाई सुरुवात केलेली आहे. सर, पुण्याच्या पाणी प्रश्नाविषयी प्रश्न असा होता यार अभी इतना ही रखते हैं.